मंडळी, मी अश्विनी महेश पाटील, पाटील किचन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज तुम्हाला मकर संक्रांत विशेष मी भोगीची भाजी कशी बनवतात ते दाखवणार आहेत। जेवढ्या मार्केटमध्ये जेवढ्या भाज्या असतात तेवढ्या तुम्ही इथे घेऊ शकतात। तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या तुम्हाला दाखवते। आता इथे मी माझ्या आवश्यकतेनुसार भाज्या घेतल्या आहेत, तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार भाज्या इथे घेऊ शकतात। म्हणजे जेवढ्या मला वापरायच्या आहेत तेवढ्या मी वापरणार आहे। आणि इथे तुम्ही ना ह्याच्यामध्ये आणखीन काही एक्स्ट्रा भाज्या तुम्हाला टाकायच्या असतील तर तुम्ही टाकू शकतात। पण आज जी भोगीची भाजी बनवणार ती अगदी टेस्टी अशी बनते आणि थोडीशी आपण वेगळ्या पद्धतीने ही भोगीची भाजी बनवणार आहोत। आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हटली तर वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने भोगीची भाजी बनवली जाते। मी आज तुम्हाला आमच्या भागामध्ये भोगीची भाजी कशी बनवतात ते दाखवणार आहे। तर त्यासाठी जे साहित्य घेतलं ते मी तुम्हाला दाखवते। तर मी ते घेतलेलं आहे फ्लावर घेतला आहे, हा असे लहान तुकडे वगैरे कट करून घेतले आहेत। आणि जेवढ्या मी ह्या भाज्या घेतल्यात तेवढ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। त्याचप्रमाणे पापडीच्या शेंगा ज्या मार्केटमध्ये येतात त्या आपल्या हिरव्यागार अशा 3-4 प्रकारच्या येतात, त्यातल्या मी एक पद्धत घेतली, तुम्ही 3-4 पद्धतीच्या सुद्धा घेऊ शकतात। वालाचे गोळे घेतले, कांद्याचा पात घेतले, एक मोठा टोमॅटो कट करून घेतले, वांग घेतले ते सुद्धा कट करून घेतले, एक बटाटा घेतले ते कट करून घेतले, गाजर घेतलेले ते सुद्धा कट करून घेतलेले, भोपळी मिरची घेतली आहे ते सुद्धा कट करून घेतले आणि मटार घेतले हिरवा। त्याचप्रमाणे कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण, आलं आणि मिरची, लसणाच्या 5 पाकळ्या घेतल्यात, थोडंसं आलं घेतलं आहे। पुढे जाऊन आपण वाटण बघणारच आहोत। आता इकडे मी ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या मी इतक्या म्हणजे लहान लहान असे तुकडे करून घेतलेले आहेत, बघू शकता। त्याचप्रमाणे इथे तुम्ही इथे कुठे आणखीन तुम्हाला बऱ्याचशा वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या भाज्या वापरल्या जातात त्या घेतल्या तरीसुद्धा चालतील। ही सर्व भाज्यांची ओळख करून दिली। सर्वात महत्त्वाचं आहे आपल्याला वाटण। तर सर्वप्रथम आता आपण इथे वाटण बनवायला सुरुवात करूया। वाटण बनवण्यासाठी मी एक पॅन घेतलेला आहे आणि ह्याच पॅनमध्ये आपण भाजी करणार आहोत। त्याच्यासाठी मी एकच पॅनचा वापर करणार आहे। ते मी इथे ना 1 वाटी शेंगदाणे घेतले ते भाजून घेऊया। तर जे आपण वाटण बनवणार ते जसं म्हणजे ज्या पद्धतीने मला भाजी बनवायची आहे त्या प्रमाणात मी इथे शेंगदाण्याचा वापर करणार आहे। तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये इथे जर का भाजी बनवायची असेल तर तुम्ही शेंगदाण्याचा वापर इथे थोडासा जास्त करू शकता। आता हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। भाजताना सर्वात महत्त्वाची आहे की आपल्याला हे शेंगदाणे ते जास्त करपवायचे नाही आहेत। अगदी 1-2 मिनिटांसाठी मोठ्या शेगडीवर आपण हे भाजून घेणार आहोत। शेंगदाणे बघू शकता मी 2 मिनिटांसाठी मोठ्या शेगडीवर हे भाजून घेतल्यात। थोडासा असा कलर चेंज झाल्यानंतर इथे आपण भाजून घेतले शेंगदाणे आणि इथे आपल्याला घालायचे आता 1 छोटा वाटी खोबरं, त्याच वाटीचं प्रमाण आहे हे बघा। आता इथे मी खोबऱ्याचा वापर केलेला आहे, सुकं खोबरं घेतलं होतं। आता इथे ना तुम्हाला जर का ओला नारळ वापरायचा असेल तर तुम्ही इथे ओला नारळ सुद्धा घेऊ शकता। आता हे सुद्धा आपल्याला मोठ्या शेगडीवरच 1-2 मिनिटांसाठी परतवून घ्यायचं आहे। खोबरं सुद्धा आपल्याला जास्त करपवायचं नाही आहे, कारण तुम्ही सर्व जर का हे भाजलं आणि त्यानंतर करपवलं तर त्या भाजीचा सुवास आहे ना तो चांगला येत नाही। त्याचप्रमाणे भाजीचा कलर देखील चेंज होतो। खोबरं आहे हे सुद्धा मी परतवून घेतलंय, थोडासा कलर आहे चेंज झालेला आहे। आता इथे आपल्याला त्याच वाटीच्या मापाने अर्धा वाटी मी तीळ घेतलेले आहेत ते घालूया। आता तीळ सुद्धा आपल्याला इथे 1 मिनिटासाठी परतवून घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे आपल्याला गॅस आहे बंद करायचा आहे, कारण का पातेलं आहे हे आपलं गरम असतं आणि त्याचं प्रोसिजर आहे हे चालूच राहतं, त्यामुळे आणखीन हे जे आपण पदार्थ घातले आहेत ते जास्त भाजले जातील। मी इथे गॅस बंद करते आणि जास्त भाजले तर तीळ सुद्धा करपण्याची शक्यता आहे, म्हणून मी गॅस बंद केला। आणि इथे आता आपल्याला घालायचे आहे लसूण, त्याचप्रमाणे मिरची। आता इथे मी मिरची 1 घेतली आहे, तुम्ही तुमच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्ही तिखट इथे घालू शकता। थोडंसं आलं घेतलं होतं ते सुद्धा आपल्याला घालायचं आहे। सर्व आपल्याला परतवून घ्यायचं आहे। आता भोगीची भाजी म्हटलं तर तीळ हे सर्वात महत्त्वाचे आहेत, कारण भोगीच्या दिवशी आपण तीळ हे भाजीमध्ये आवर्जून घातले जातात। त्याच्यामुळे ही जी भाजी बनते ना ती खास तिळापासून, म्हणजे आपण तिळापासून ह्याचं वाटण बनवतो आणि भोगीच्या भाजीला वापरतो। थंडीच्या वेळेस जेवढे तीळ खातील तेवढे चांगले असतात, कारण थंडीमध्ये भरपूर असं आपल्याला शरीरासाठी उष्णताची गरज असते। अशा वेळेस आवर्जून थंडीमध्ये तिळाचा वापर केला जातो। आता 1-2 मिनिटं हे मी परतवून घेतलेलं आहे, गॅस मी बंद केलेला आहे। आता हे पॅनमध्येच आपण हे जे वाटण बनवले आहे ते तसंच ठेवून आपण पूर्ण थंड करून घेणार आहोत आणि त्यानंतर हे मिक्सरला ह्याचं वाटण बनवून घेणार आहोत। वाटण थंड झाल्यानंतर मी इथे मिक्सरला हे सर्व फिरवून घेतलं आहे, बघू शकता।
थोडंसं आपण जाडसर असं फिरवून घेतलेलं आहे. आता आपण इथे फोडणी देऊया. भोगीची भाजी बनवण्यासाठी मी जे आपण अगोदर जे मसाला भाजला होता तोच पॅन आहे. त्याच्यामध्ये मी 1 चमचा इथे तेल घातलेलं आहे. तेल गरम करून घेतलेलं आहे. तेलामध्ये आपण 1 चमचा जिरं घालणार आहोत. त्याचप्रमाणे इथे जर का तुम्हाला राईचा वापर करायचा असेल तर तुम्ही राईचा सुद्धा इथे वापर करू शकता. हिंग पावडर अर्धा टेबलस्पून मिक्स करून घेऊया. भोगीच्या भाजीला ना थोडासा हिंग पावडर जास्तच घालायचं, कारण आपण सर्व प्रकारच्या इथे भाज्यांचा वापर करतो. फोडणी दिलेली आहे. इथे आपण आता घालायचं आहे कढीपत्ता, टॅमॅटो घालूया, मिक्स करून घेऊया. ह्यामध्ये मी जवळजवळ अर्धा चमचा मीठ घालते. इथे ना मीठ घातल्यानंतर थोडंसं टॅमॅटो आहे ना ते मस्त असं मऊ होते. त्याच्यासाठी ना आपण नेहमी मीठ आहे हे थोडं अगोदरच घालायचं आहे आणि मी जास्तच मिठाचा इथे वापर केला आहे. पुन्हा आपल्याला भाजीला लागलं तरच आपण घालणार आहोत. थोडंसं टॅमॅटो आहे हे कोमटल्यानंतर ह्याच्यामध्ये जे आपण वाटण बनवलं होतं ते सर्व घालून घ्यायचं आहे. मिक्स करून घेऊया. आता हे वाटण आहे 1-2 मिनिटासाठी मोठ्या शेगडीवर आपल्याला परतवून घ्यायचं आहे. 2 मिनिटासाठी वाटण आहे हे मी परतवून घेतलेलं आहे, जेणेकरून ह्या वाटणामधला जेवढा हा कच्चापणा आहे हा सर्व निघून जातो. आता इथे ना आपल्याला जेवढ्या आपण भाज्या घेतल्या होत्या ना तेवढ्या सर्व आपल्याला घालून घ्यायच्या आहेत. वांगी, बटाटा, गाजर, भोपळी मिरची, त्याचप्रमाणे मटार घेतला होता तो सुद्धा घालून घेऊया. कांद्याची पात, वालाचे गोळे, पापडी घेतली होती आणि फ्लावर. आता या सर्व मी भाज्या घालून घेतलेल्या आहेत. इथे ना बरेच जण ओले चणे सुद्धा घालतात. भाज्या घातल्यानंतर हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. इथे ना मी हिंगाची पावडरची फोडणी दिली होती आणि बऱ्यापैकी थोडा जास्तच घातला होता हिंग पावडर. त्यामुळे ना सुवास येतो ना इतका सुंदर येतो आहे ना भाजीला. आता ही 2 मिनिटांसाठी आपल्याला तेलावर ही भाजी आहे ना ही सर्व आपल्याला परतवून घ्यायची आहे. तेलावर परतवल्यानंतर जे आपण फोडणीसाठी वाटण घातलं होतं म्हणजे वाटण जे रेडी केलं होतं ते ना भाज्याला ना खूप छान लागलं जातं आणि भाजी ना खूप सुंदर अशी बनते आणि ह्या भाजीला चव आहे ना ती अप्रतिम अशी लागते. तुम्ही सुद्धा भोगीला अशा पद्धतीने ही भाजी नक्कीच करून बघा. त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवर मी उकड हंडीच्या रेसिपीसुद्धा बनवलेल्या आहेत. उकड हंडी म्हटलं तर कोणफळपासून आपण मकर संक्रांतीच्या दिवशी खास उकड हंडी मडक्यातली बनवली जाते. त्याचप्रमाणे आपण मडक्यामधली चिकन उकळंडी सुद्धा बनवतो. अशा बऱ्याचशा मी माझ्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेत आणि तुम्ही कुणी बघितल्या नसतील तर नक्कीच त्यासुद्धा बघून घ्या. आणि त्यासाठी एक चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल बटन आहे ते देखील दाबायला विसरू नका, कारण आपला व्हिडिओ येतो ना तो आठवड्यातून फक्त 2दा येत असतो. आणि जर का छान छान अशा घरगुती रेसिपी बघायच्या असतील तर नक्कीच बेल बटन दाबायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होईल तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन आहे ते लगेच मिळेल. आता 1-2 मिनिटांसाठी बघू शकता मी भाज्या आहेत ह्या तेलावर परतवून घेतात. आता इथे आपल्याला मसाले घालायचे आहेत. अर्धा चमचा मिरची पावडर घालते, अर्धा चमचा हळद घालते आणि वाडवळ पारंपरिक पद्धतीने जो आपल्या चॅनलवर मी मसाल्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो 2 चमचा घालते जवळजवळ. आता इथे ना मला जो मसाल्याची आवश्यकता आहे ते मी माझ्या आवडीनुसार घातलेला आहे आणि जो हा मसाला आहे आपला साठवणीचा जो वर्षभराचा असतो तोच हा मसाला आहे. 1 चमचा गरम मसाला. गरम मसाला म्हटलं तर व्हेज भाजीचा हा गरम मसाला आहे. आपल्या चॅनलवर मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. आता इथे सर्व हे मसाले घातल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. 1 मिनिटासाठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे सर्व प्रोसिजर आहे ही आपल्याला मोठ्या शेगडीवरच करायची आहे. भाज्या आहेत ह्या मी मिक्स करून घेतल्यात. आता इथे आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर आपल्याला 1-2 मिनिटांसाठी भाजीला वाफ द्यायची आहे. 2 मिनिटं झाली आहेत. झाकण खोलून बघूया आणि मस्त अशी ही भाजी आहे ना दिसायला सुद्धा खूप छान दिसते. आता इथे ना ही आपल्याला भाजी आहे ही शिजवून घ्यायची आहे. त्याच्यासाठी ना इथे मी जे वाटण बनवलं होतं आणि त्याच वाटणाच्या भांड्यामध्ये थोडंसं 1 अर्धा कप इतकं पाणी घातलेलं आहे. ते सर्व पाणी घालून घेऊया, मिक्स करून घेऊया. आता इथे ही सर्व भाजी आहे ही मिक्स करून घेतली आहे. आता मंद आचेवर 5 मिनिटांसाठी ही भाजी आहे आपण ही शिजवून घेऊया.
5 मिनटं झाली आहे. भाजी आहे ही मी शिजवून घेतलेली आहे. इथे ना मी एकदा चमचा देखील फिरवून घेतलेला आहे, जेणेकरून ही भाजी आहे ही पॅनला लागू नये. आणि भोगीची भाजी म्हटलं तर थोडीशी ना ही ओलसरपणा ह्याच्यामध्ये असतो, एकदम सुकी भाजी इथे करत नाही. त्यामुळे तुम्ही बघू शकता इथे ना थोडंसं मी पुन्हा गरम पाणी घातलं आणि थोडं शिजवून घेतलेलं आहे. आता ही भाजी शिजली आहे का ते बघूया. त्याच्यासाठी ना आपण इथे ना बटाटा घातला होता, तो बघूया शिजला आहे का. आता हे मस्त असं शिजलेलं आहे आणि ह्या भाजीचा कलर आहे ना खूप सुंदर आहे आणि चवीला सुद्धा अप्रतिम अशी लागते. तर इथे ना आपण जी कोथिंबीर घेतली होती ती घालूया. कोथिंबीर घातल्यानंतर इथे आपण मिक्स करून घेऊया. आणि थंडीमध्ये जेवढ्या भाज्या येतात ना तेवढ्या सर्व आवर्जून ह्या भाज्या मार्केटमध्ये जेवढ्याही येतात थंडीमध्ये तेवढ्या सर्व भाज्या घालून ही भोगीची भाजी बनवली जाते. आणि ह्या सीझनला जी भाजीची चव असते ना ती अति सुंदर असते, कारण सर्व जेवढ्या भाज्या असतात ह्या गावठी भाज्या मिळतात आपल्याला, त्यामुळे चविष्ट अशी ही भोगीची भाजी रेडी होते. आता इथे मी गॅस बंद करते आणि आपण झाकण ठेवून देऊया आणि थोडी थंड झाल्यानंतर ही भाजी आहे आपण सर्व करून घेऊया. आणि थोडी थंड झाल्यानंतर भाजीची चव आहे ना खूप छान येते. भोगीची भाजी आहे मी थोडी थंड करून घेतली, त्यानंतर एका बाउलमध्ये काढून घेतली आहे. बघू शकता भाजी किती सुंदर दिसते, त्याच्यावरून तुम्ही समजा की ही भाजी किती टेस्टी झाली असेल. आता भोगीची भाजी म्हटली ते बरेच जण ज्वारीच्या भाकरीबरोबर, त्याचप्रमाणे बाजरीच्या भाकरीसोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता. आजच्या भागामध्ये मी तुम्हाला भोगीची भाजी कशी बनवायची भरपूर साऱ्या टिप्स दिल्यात, त्यानंतर तेलावर कशी परतवायची हे सर्व व्हिडिओमध्ये दाखवले. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. लाईक नंतर हाईपचं बटन येतं ते देखील दाबायला विसरू नका. आणि भरपूर मित्र मैत्रीण नातेवाईकांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा भोगीची भाजी कशी बनवायची ती माहिती मिळेल. त्यावेळेस मकर संक्रांत येते, त्याच्या आदल्या दिवशी अशा पद्धतीने ही भोगीची भाजी बनवली जाते. तर जर कोणी चॅनल नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या आणि बाजूला बेल बटन ते देखील दाबायला विसरू नका. अशाच भेटूया एक छानशा व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. धन्यवाद.